पुढे तर राजकीय घडामोडींकडे। ठाकरेंच्या सेनेमध्ये 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यावेळेला उमेदवारीची संधी दिली जाणार नाहीये। सूत्रांकडून आलेली ही महत्त्वाची माहिती आहे। मात्र आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे। त्यामुळे पक्षात नवे आणि जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखून ठाकरेंच्या सेनेचे किमान 70% नवीन चेहरे हे उमेदवार असणार आहेत। त्यानुसार मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी हे रणनीती आखतायत। अधिक माहिती घेऊया जुई जाधव यांच्याकडून। जुई, जुने जाणते लोक आहेत तर त्यांच्या अर्थातच उमेदवार म्हणून तिथे नसतील, पण त्यांच्या या अनुभवाचा मात्र फायदा करून घेण्याचा प्रयत्न होतोय, काय अधिक माहिती? प्रज्ञा, यंदाच्या महापालिका निवडणुकींमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपलं अस्तित्व दाखवण्याची गरज आहे। कारण का बरेचसे नगरसेवक हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे अवघे काहीच नगरसेवक, माजी नगरसेवक शिल्लक राहिले आहेत। मात्र जी माहिती आपल्यापर्यंत मिळते त्या माहितीनुसार आता नवीन चेहऱ्यांना संधी ही दिली जाणार आहे। म्हणजेच काय तर 60 वर्षांवरील जे माजी नगरसेवक आहेत शिवसेना पक्षामध्ये त्यांना संधी दिली जाणार नाही। मात्र त्यांच्यावरती एक वेगळी आणि जोखमीची जबाबदारी दिली गेली आहे। ती जबाबदारी ही आहे की तुम्ही उमेदवार द्यायचा आहे। तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्या उमेदवाराचं नाव तुम्ही पक्षाला सुचवायचं आहे। कारण का 60 वर्षावरील हे माजी नगरसेवक आहेत, त्यामुळे त्यांचा अनुभव देखील दांडगा आहे। आणि अशा या माजी नगरसेवकांना जे 60 वर्षांवरील आहेत त्यांना ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। त्यासोबतच मनसेने आणि शिवसेनेने अजूनही युतीची घोषणा केलेली नाही। मात्र दोघांच्याही संयुक्त बैठका सुरू आहेत। दोघांचेही जे नेते आहेत ते एकमेकांशी भेटतायत, चर्चा करतायत, बोलतायत। त्यामुळे ही देखील एक बाब लक्षात ठेवून आपला जो उमेदवार आहे तो योग्य द्या अशा देखील सूचना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना दिल्या आहेत। आणि 60 वर्षांवरील जे माजी नगरसेवक आहेत त्यांना जरी संधी दिली जाणार नसली तरी देखील त्यांना जबाबदारी आहे की तुम्ही तुमचे नगरसेवक निवडून द्यायचा आहे। जो योग्य तो उमेदवार आहे त्याचं नाव तुम्हाला द्यायचं आहे। कारण का पक्षांतर झाल्यानंतर आता बरेचसे नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत। उद्धव ठाकरेंकडे अवघे काही माजी नगरसेवक शिल्लक राहिले, त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी देणं, प्राधान्य देण्याशिवाय त्यांच्याकडे कुठलाही पर्याय आता दिसून येत नाही। त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी शिवसेना पक्ष आता सज्ज झाला आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी जुई।